राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सना मलिक आपल्याबरोबर आहेत. सना मलिकजी, सभागृहामध्ये ट्रिपल तलाकच्या संदर्भात मुद्द्यावरतून खरं तर खडाजंगी पाहायला मिळाली. सत्ताधारी बाकावरचेच मंत्री आमदार तुमच्या सगळ्या वक्तव्याच्या संदर्भात आक्षेप घेताना पाहायला मिळतात. नक्की वस्तुस्थिती या ट्रिपल तलाकच्या संदर्भातली काय आहे आणि सरकार कशाला विरोध करत आहे, सरकारमधले मंत्री किंवा त्यांचे आमदार? बघा, त्या दिवशी माझे जे सहकारी देवयानी फयांदेजी BJPचे आमदार जे आहे त्यांनी एक लक्षवेधी लावली होती आणि त्या लक्षवेधीमध्ये त्यांनी मुस्लिम महिलांचे काही इश्यूज काढले होते. आणि जेव्हा त्यांनी सुरुवात केलं ते फक्त असं वाटलं आम्हाला की घरस्फोटचा 3 महिलांचा काय इश्यू आहे, पण शेवटचा जेव्हा त्यांनी प्रश्न विचारला त्यांनी मुस्लिम महिलांना त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह केला. पॉलिगॅमीचा त्यांनी सुरुवात केला रेफरन्स द्यायला आणि पॉलिगॅमीच्या रेफरन्समध्ये त्यांनी पाकिस्तानचा उल्लेख केला. त्यांनी स्वतः सांगितलं की पाकिस्तानमध्ये हे असं लॉ आहे, असे आर्बिट्रेशन कमिटी आहे. तर जेव्हा मला स्पीकरने संधी दिली बोलण्यासाठी तर मी 2 स्पष्ट मुद्द्यावर माझे जे मत होते ती मी मांडली. एक हे होतं की महिलांचं जेव्हा विषय येतात तुम्ही रिलिजन त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करू नका. कारण हे विषय फक्त मुस्लिम महिलांचा नाही आहे, महिलांचाच आहे. दुसरं की जेव्हा तुम्ही काहीच लॉचा रेफरन्स देतात तुम्ही पाकिस्तानचा रेफरन्स अजिबात देऊ नका. पाकिस्तानला तुम्ही एक्झाम्पल अजिबात करू नका, कारण आम्ही भारतीय मुस्लिम्स आहे आणि आम्ही संविधान फॉलो करतात. संविधानमध्ये आम्हाला प्रॅक्टिस, प्रोफेस आणि प्रोपगेट करण्याचा अधिकार दिला आहे. त्यानुसार तुम्हाला काही साईट करायचं असेल तर तुम्ही कुरानिक स्टडीजचा साईट करा ना. तुम्ही पाकिस्तानला साईट कशाला करतात? तुम्ही पाकिस्तानला रेफरन्स कशाला ठरतात? तुम्ही पाकिस्तानचा एक्झाम्पल भारतमध्ये देतात ते चालणार का? ते त्याला स्वतःला विचारायला लागणार आणि त्याच्यानंतर जे घडलं तुम्हाला तुमच्या सर्वांच्या समोर आहे. परंतु ह्याच गोष्टी विषयाला धरू नये, कारण मुस्लिम समुदायाला सातत्याने टार्गेट करताना पाहायला मिळतात का? कारण की या सभागृहामध्ये, वरच्या सभागृहामध्ये असू द्या, खालच्या सभागृहामध्ये असू द्या, सातत्याने मुस्लिम विषय जे आहेत ते हेतू परस्पर काही सदस्यांकडनं मांडले जातात का? अर्थात लव जिहादचा अँगल असेल, लँड जिहादचा अँगल असेल, असे वेगवेगळे जे विषय आहेत ते हेतूने मांडले जातात का? जेव्हा जेव्हा असे विषय येतात आम्ही स्पष्टपणे आमची भूमिका स्पष्ट करतात. कारण भारतमध्ये जे आहे ते भारत संविधानानुसार चालतात. भारत कोणाचा काय आहे, कारण माझ्याकडे जे अधिकार आहे बोलण्यासाठी त्यांच्याकडे पण अधिकार आहे. आम्ही सभागृहात बसलो तर आम्ही चर्चा करतात. जेव्हा चर्चा येतात तेव्हा बाहेर काही नाही काही नवीन तरीकेसे ते नवीन पद्धतीने काय वेगळ्या पद्धतीने दाखवतात. पण मला असं वाटतं जेव्हा जेव्हा असं सगळे विषय येतात आम्ही सगळे ते संविधान अनुसार तिकडे चर्चा करतात. त्यांच्याकडे ते स्वतःचा विषय आणि स्वतःचं जे मत आहे ते मांडतात. आम्ही स्वतःचं मत मांडतात. परंतु महायुतीचे तुम्ही आमदार आहात, तुम्ही कुठे कमी पडताय का? कारण की ज्या पद्धतीने तुम्ही देखील भूमिका मांडताय, म्हणजे तुम्ही संविधानानुसार धर्मनिरपेक्ष देश म्हणून तुम्ही भूमिका मांडता, जितका हक्क हिंदूंचा आहे तितका हक्क मुसलमानांचा देखील आहे. परंतु कुठेतरी हे हक्क तुमच्या समुदायाकडनं काढून घेण्याचा प्रयत्न सातत्यानं या सगळ्या प्रश्नांद्वारे, सभागृहातल्या सदस्यांद्वारे होतोय का? नाही, अजिबात नाही. मला असं वाटत नाही. कारण जेव्हा आम्ही आतमध्ये बोलतो तेव्हा आम्ही धर्मनिरपेक्ष होऊन तिकडे बोलतात. जेव्हा विषय समाजाचा येतात, मुस्लिमचा त्यांनी विषय काढला होता म्हणून आम्ही ते कुराणचा उल्लेख केला होता. जेव्हा जेव्हा तुम्ही आतमध्ये बघेल सर्वांना समान संधी भेटत आहे. आतमध्ये सर्वांना समान संधी, जसं फक्त आपलं हे सरकार आहे, ते सरकार आहे, ते सत्तामध्ये आहे, ते विरोधक आहे, तसं नाही आहे. पण स्पीकर सर्वांना सामान्य संधी देतात. पक्ष अनुसार ज्यांच्याकडे जितकी नंबर्स आहे त्यानुसार त्यांना संधी पण भेटतात. आणि जेव्हा जेव्हा रिलिजन कॉन्टेक्स्टमध्ये जेव्हा इश्यूज येतात तेव्हा सगळेच जण त्यांचे मत मांडतात आणि शेवटचं काय आहे, भारत संविधानानुसार चालणार आहे. कोणाला असं वाटते, कोणाला तसं वाटते, तसं चालणार नाही. भारत संविधानानुसार चालणार. आणि जेव्हा आम्ही महायुतीचा एक भाग असू द्या तरी दादांनी एक स्पष्ट भूमिका ठेवली होती आणि आमची बहिणीने पण एक स्पष्ट भूमिका ठेवली आहे की आम्ही शिव शाहू फुले आंबेडकरचे विचारधारे मारणारे लोक आहे आणि आम्ही तुमचे जे विचार आहे ते आम्ही स्पष्टपणे मांडणार. परंतु तुम्ही म्हणतायत की भारत हा म्हणजे धर्मनिरपेक्ष या अनुषंगाने चालतो, परंतु ह्या सभागृहामध्ये सातत्यानं हिंदू संदर्भातले प्रश्न, मुस्लिम समाजाच्या द्वेषाचे प्रश्न विचारून बाहेर अशा काही मुद्द्यांवरती गदारोळ टाकून कुठेतरी जातीयवाद पुन्हा एकदा या निर्माण होतो. निवडून आलेल्या सदस्यांकडे त्यांचा अधिकार नाही, ते कोणत्या विषयावर चर्चा आणू शकतात, हे आणतात आणि आम्ही रिप्लाय पण देतात. सोशल फॅब्रिकेशन बिघडत नाहीये का? कारण की मराठा ओबीसी वाद आहे, ओबीसी धनगर वाद आहे, हे सगळे वाद एकीकडे राहिले तरी हिंदू आणि मुस्लिम हा वाद तर वर्षानुवर्ष सुरूच आहे. ह्या वादाला कुठेतरी खतपाणी घालण्याचं काम तुमच्या महायुतीचे सदस्य करतात का?
असं तुम्हाला असं वाटत असेल, पण गोपीचंद पडळकर आहेत, नितेश राणे आहेत, उघडपणे, कारण की नितेश राणेंनीच तुमचं सभागृहात विरोध केला. आमच्याकडे घरात 4 मुलं आहे. ठीक आहे, एक मुलं काही वेगळ्या पद्धतीने चाललं म्हणून पूर्ण सरकार दूषित होणार ते असं नाही आहे. त्यांचं स्वतःचे त्यांच्याकडे अधिकार आहे, ते स्वतःचे त्यांचे व्ह्यूज मांडतात, पण पूर्ण सरकार असं चालतात असं नाही आहे. परंतु मग सोशल फॅब्रिकेशन त्यांच्या वक्तव्यांमुळे बिघडत नाही, अर्थात मग सगळं कुशल मग दाखवता जातात म्हणून माध्यमांच्या माध्यमातून ते दाखवल्या जातात म्हणून तुम्हाला असं देतात. परंतु तुम्ही फील्डवर गेलं तर मी जाऊन गणपतीच्या मंडलला जाऊन मी नाश्ता करतात, जेव्हा ते पूर्ण मंडलचा होते तेव्हा तुम्हाला असं वाटणार की बाबा माझ्यापेक्षा जास्त गणपतीचा भक्तच कोणी नाही आहे. पण मी त्यांच्या जे गणपतीचा त्यांचा सण असते त्याचा मी रिस्पेक्ट करतो. मला इन्व्हाइट येतात, 100पेक्षा जास्त इन्व्हाइट माझ्याकडे येतात, मी तिकडे व्हिजिट करतात. आंबेडकर जयंतीला मी सामील होतात, 100पेक्षा जास्त इन्व्हाइट तेव्हा पण येतात. तर जेव्हा माझी ईदचा सण असते तेव्हा लोक माझ्याकडे येतात. आम्ही शीरकुर्मा बिर्याणीचे सगळे तुमच्याकडे शिरखुर्मा बिर्याणी खायला कोणते महायुतीचे नेते आलेले? तुम्ही तर गणपती मंडळाला जाता. तेच बोलते मी, सभागृहात काय चालतं ते वेगळं आहे, पण तुम्ही ग्राउंडवर गेल्यावर तर एकदम सगळे चांगलं चालू आहे आणि काहीच इश्यूज नाही आहे. पण तुम्हाला वाटतं भाजपचे नेते मुस्लिम धर्मियांच्या सणांमध्ये सामील? तुम्ही सर्वांना एकच फ्रेममध्ये आणू नका. काहीच नेते आहे जे धर्माच्या मुद्द्यावर जास्त बोलतात आणि प्रत्येक वेळाच बोलून जातात, पण फक्त 2-3 लोक असं बोलणार म्हणून पूर्ण महायुती सरकारचं असं चाललंय असं अजिबात नाही. युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या संदर्भात आपली भूमिका काय? कारण की या युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या संदर्भात आता तुमचेच सहयोगी सदस्य, अर्थात भाजप तुमचं सहयोगी सदस्य आहेत, त्याचे नेते मंत्री सगळे युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या संदर्भात म्हणतात की सगळ्यांना एक समान जो न्याय आहे तो मिळाला पाहिजे, सगळ्यांना एक समान समान न्याय नाही, एक समान सिव्हिल युनिफॉर्म कोड. म्हणजे जे आपले मॅरेजचे इश्यूज असेल, जे आपले डिवोर्सचे इश्यू असेल, जे मेंटेनन्सचे इश्यू असेल, जे आपण काय बोलतात हे सगळे जे विषय आहे यावर एक युनिफॉर्म सिव्हिल कोड आणायचं. पण योगेश कदम जे आमचे सन्माननीय मंत्री त्यांनी आम्हाला माहिती दिली आहे की हायकोर्ट जजेस, रिटायर्ड हायकोर्ट जजेसचे काही कमिटीचं फॉर्मेशन झालं आहे, त्याचा रिपोर्ट येणार. तर रिपोर्ट आला त्याच्यानंतर आपण ते रिपोर्टवर चर्चा करू. रिपोर्ट आल्यानंतर आणि त्यांनी बिल आणलं तर बिलवर चर्चा करू. मी एक खूप पॉझिटिव्हली ह्यावर बघतो, कारण मला असं वाटतं की इन्क्लुझिव्ह कोड येणार. एक्सक्लुझिव्ह टार्गेट केलं तर त्यावर पण आम्ही चर्चा करू. तुम्ही म्हणतात की एक्सक्लुझिव्ह आल्यावरती टार्गेट झालं तर चर्चा करू. तुम्हाला वाटतं अशा पद्धतीचं होणार नाही म्हणून? कारण की सातत्यानं तुम्ही मी जसं बोललो तुम्हाला 2-3 जण काहीच बोलणार तर तसंच होणार असं नाही आहे ना. सरकार आता मुख्यमंत्री आपले आणि योगेशजी स्वतः परवा बोललो की आम्ही धर्मनिरपेक्ष काम करणार. काही लॉज येतात ते धर्मनिरपेक्ष येतात, तर UCC पण धर्मनिरपेक्षच येणार ना. राम मंदिरामध्ये आता चोरी झाली आहे हल्लीच. राम मंदिराच्या माझ्याकडे त्याची माहिती नाही. परंतु जर समजा एखाद्या मशिदीमध्ये चोरी झाली असती एखाद्या व्यक्तीने मुस्लिम धर्मियांकडनं, तर मात्र त्यावर चर्चा कशाला करू? पण त्याच्यावरती आला नाही, त्याच्यावर चर्चा कशाला? राम मंदिरातली चोरी झाली आहे, त्याच्या माहिती नाही माझ्याकडे, तर त्यावर मी काय बोलू? तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. फार टाळाटाळ करतात आहेत सना मलिक बोलण्याकरता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत, 2-3 नेते मंडळी महायुतीतले बोलले तर त्यांचा तो महायुतीचा काही अधिकृतपणे विषय होत नाही आहे, अशा पद्धतीचं मत जे आहे ते आमदार सना मलिक यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं. व्हिडिओ योगेश सावंत, अक्षय मंगडी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.